भिवंडी महापौर निवडणुकीत मोठा राजकीय ट्विस्ट पाहायला मिळालाय। या निवडणुकीत शिंदेच्या शिवसेनेने दोन्ही उमेदवारांचे अर्ज मागे घेत कोणार्क विकास आघाडीचे माजी महापौर विलास पाटील यांना पाठिंबा दिलाय। यामुळे अटीतटीच्या झालेल्या निवडणुकीत भाजपचे बंडखोर उमेदवार नारायण चौधरी यांना काँग्रेस, शरद पवार गट आणि भाजपच्या 6 नगरसेवकांनी मतदान केलंय। यामुळे चौधरी यांचा 48 मतांनी विजयी झालाय। शिंदेच्या सेनेने शेवटच्या क्षणी डाव टाकला, पण भाजपचे 6 नगरसेवक फुटल्याने चौधरी यांना अनपेक्षित पाठबळ मिळाले आणि अखेर ते विजयी ठरले। महापौर पदासाठी कोणार्क विकास आघाडीचे विलास पाटील, त्यांचे सुपुत्र ॲडव्होकेट मयुरेश विलास पाटील तसेच माजी महापौर प्रतिभा पाटील, भिवंडी विकास आघाडीचे जावेद दळवी, काँग्रेसचे तारिक मोमीन, भाजपकडून नारायण चौधरी आणि स्नेहा मेहुल पाटील तर शिवसेनेकडून बाळाराम चौधरी आणि सुचिता म्हात्रे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते। भिवंडी महापालिकेच्या स्वर्गीय विलासराव देशमुख सभागृहात महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक पार पडली। या सभेत ठाण्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहिले। पांचाळ यांनी निवडणुकीसाठी सर्व उमेदवारांचे अर्ज वैध ठरवले आणि अर्ज मागे घेण्यासाठी 15 मिनिटांचा अवधी देण्यात आला होता। नारायण चौधरी यांनी 2 अर्ज दाखल केले होते, त्यापैकी एक अर्ज त्यांनी मागे घेतला। त्यांच्यासह तारिक मोमीन, जावेद दळवी, सुचिता म्हात्रे, बाळाराम चौधरी, मयुरेश पाटील आणि प्रतिभा पाटील यांनी निवडणुकीत माघार घेतले। भाजपचे 6 नगरसेवक फुटले। यानंतर विलास पाटील, भाजपच्या स्नेहा पाटील आणि नारायण चौधरी यांच्यात तिरंगी लढत झाली। अखेरच्या टप्प्यात विलास पाटील यांना 25 मते तर भाजपच्या स्नेहा पाटील यांना 16 आणि नारायण चौधरी यांना 48 मतं अशी मतं मिळाली। मतदानानंतर नारायण चौधरी यांनी स्पष्ट आघाडी घेत विजय मिळवलाय। मतदानात भाजपमधील फूट निर्णायक ठरली आणि नारायण चौधरी यांनी महापौर पदावर झेंडा फडकवला। एका गुन्ह्यात अटकेत असलेले विलास पाटील यांना पोलीस कोर्टाच्या आदेशाने सभागृहात घेऊन येत होते, परंतु ते रस्त्यात वाहतूक कोंडी अडकल्याने उशिरा पोहोचत असल्याने तोपर्यंत निवडणूक प्रक्रिया थांबवावी अशी मागणी नगरसेवक मयुरेश पाटील यांनी केली, तर काँग्रेसचे नगरसेवक प्रशांत लाड यांनी ठरलेल्या वेळेत निवडणूक कार्यक्रम सुरू करण्याची मागणी केली। अखेर पीठासीन अधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी निवडणूक कार्यक्रम नियोजित वेळेनुसार सुरू केला। त्याच दरम्यान मतदानपूर्वीच विलास पाटील सभागृहात दाखल झाले।